शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या भाग क्रमांक 108 मध्ये शंभू राजेंच्या बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 190 घेऊन त्याचं नाव अन्योक्ती कलश आहे. हा श्लोक घेऊन आज मी डॉक्टर दिनेश भिसे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा श्लोक पुन्हा एकदा शंखाला उद्देशून आहे. मागच्या श्लोकामध्ये महाराजांनी शंखाची निर्भत्सना केली होती, त्याच्या वर्तनाबद्दल. दुसऱ्या बाजूला हा शंख जेव्हा श्रीकृष्णाच्या हातामध्ये जातो, देवाच्या हातामध्ये जातो, तेव्हा त्याची ताकद, त्याची पवित्रता किती वाढते, त्याचा प्रभाव कसा वाढतो, हे महाराजांनी या श्लोकातून सांगितले. तुम्ही जरी समजा क्षमतेनं कमी असाल, काही तुमच्यामध्ये अवगुण असतील, तुम्ही जर चांगल्या कर्तबगार व्यक्तीच्या सहवासात गेलो, त्याच्या हातात गेलो, त्याच्या शिष्यत्वामध्ये जर तुम्ही गेलो, तर तुमच्या सुद्धा जीवनाचं कल्याण होईल, तुम्हाला सुद्धा देवत्व प्राप्त होऊ शकेल, असं महाराजांनी या श्लोकातून सांगितलं. कसा आहे श्लोक पाहूया. पांचजन्य कुलोद्भुतम मिति शंखम महाजना पूजयन्ति स्थिती सामान्य स्थापयित्वा अग्रतो हरेहा. पांचजन्य कुलोद्भुतम. पांचजन्य म्हणजे हे एक शंखाचं नाव आहे. हा शंख श्रीकृष्ण फुंकायचे. हा श्रीकृष्णाच्या हातातला शंख आहे. त्यामुळे या शंखाचं कुळ कसं झालं, अतिशय उच्च झालं. म्हणजे खूप चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये हा शंख गेला की त्याचं नाव झालं पांचजन्य. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये हा शंख हा श्रीकृष्ण भगवान फुंकायचे. मिती शंख महाजनाः. मग हा शंख कसा आला, अतिशय महाजन म्हणजे अतिशय उच्च पातळीवरील लोकांमध्ये जाऊन आता हा शंख पोहोचलेला आहे. याचं नाव आहे पांचजन्य. आता पांचजन्य झाल्यामुळे, श्रीकृष्णाच्या हातात गेल्यामुळे हा काय आता साधा सुद्धा राहिलेला नाही. मग पूजयंत्य स्थिती सामान्य. लोक त्याला सामान्य शंख म्हणून पूजा करतात, उगा ठेवून देतात त्याला. कशामध्ये? त्यांच्या देवघरामध्ये. त्याची काही फारशी पूजा करत नाही, इतर पूजाप्रमाणे त्याचं केलं जातं. महाराज म्हणतात की जेव्हा अशी महान व्यक्ती आपल्या आसपास असते, तेव्हा स्थापयित्वा अग्रतो हरेहा. तो हरीचा शंख आहे. त्याची जर योग्य पूजा केली, त्याची योग्य आराधना केली, तर आपलं कल्याण होऊ शकतं. जसं हा सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलेला हा भिकारडा म्हटला गेलेला हा शंख जेव्हा श्रीकृष्णाच्या हातात जातो, तेव्हा त्याचं एक रूप बदलून जातं, त्याला देवत्वाची प्राप्ती होते. आणि मग पूर्वी म्हटल्याप्रमाणे हा शंख कामाचा नाही असं त्याची निर्भत्सना करण्यापेक्षा किंवा केवळ देवघरात टाकून देण्यापेक्षा त्याला श्रीकृष्णाचा स्पर्श झाला, तो पांचजन्य झाला. आणि मग पांचजन्य कुळातल्या एवढ्या उच्च प्रतीच्या वातावरणात वाढलेल्या, एवढ्या चांगल्या लोकांचा सहवास लाभलेल्या, एवढ्या चांगल्या लोकांचं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे, अशा शंखाची काय केली पाहिजे? विधिवत चांगली पूजा केली पाहिजे. जर विधिवत चांगली पूजा केली तर आपलं काय होणार आहे? कल्याण होणार आहे. अन्यथा आपलं कल्याण होणार नाही. त्यामुळे त्या शंखाचं महत्त्व आपण काय केलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे. जसं शंखाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे, तसे आपल्या आसपास माणसं असतात, कदाचित त्यांच्यामध्ये कर्तृत्व नसेल, पण जर कर्तृत्ववान आणि ज्ञानी माणसाच्या सहवासामध्ये ते असतील आणि त्यांचं शिष्यत्व त्यांनी स्वीकारलेलं असेल, तर अशी माणसं सुद्धा ज्ञानाला प्राप्त झालेली असतात. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे. त्याच्यामध्येच काय आहे? आपलं हित आहे. आणि आपलं हित सांगणाऱ्या या शंखावरच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.